आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। सोमवारी रात्री रेल्वे स्थानकावर नांदेड पुणे एक्सप्रेस खाली एक व्यक्ती पडला। छत्रपती संभाजीनगर येथील रोशन गेट येथे राहणारा 48 वर्षीय शेख शकील शेख मुख्तार असे या प्रवाशाचे नाव आहे। त्याला बघण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होती। अशा परिस्थितीत रेल्वे पोलिसांनी फलाटाच्या दुसऱ्या बाजूने शेख शकील याला काढले। दरम्यान रुग्णवाहिका येण्यासाठी वेळ लागत असल्याने एक रिक्षा चालक MH21537 याने प्रसंगावधान राखत या रुग्णाला दवाखान्यात नेले। तिथे प्रवाशाचा पूर्ण पाय तुटल्याचे लक्षात आले। याच वेळी मंठा येथील एका उर्दू हायस्कूलचा अन्सारी नावाच्या शिक्षकामधील दादा जागा झाला आणि रुग्णाला वेळीच उपचार न मिळाल्याचा आरोप करीत त्याने थेट स्टेशन मास्तरचे कॅबिन गाठले। अर्थात पाठिंबा देण्यासाठी पाठीमागे कार्यकर्त्यांची कमी नव्हतीच। सर्व रेल्वेंची वेळ होती आणि यावेळी इथे कुठलाही गोंधळ घालू नका अशी विनवणी स्टेशन मास्तर या शिक्षकाची करत होते। परंतु हा शिक्षक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे रेल्वे पोलीस निरीक्षक के लक्ष्मय्या तेथे आले आणि या शिक्षकाला ताब्यात घेतले। सुदैवाने इथे कुठलाही गोंधळ न घातल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे। शिक्षकाला ताब्यात घेताच या शिक्षकाची दादागिरी या निरीक्षकाच्या पायाजवळ गळून पडली आणि सोडून देण्यासाठी विनवणी करू लागली। परंतु लाखो प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी स्टेशन मास्टरवर असताना त्याला असे वेठीस धरणे हे योग्य नसल्याचे पाहून पोलीस निरीक्षकाने त्याला ठाण्यात नेले आणि त्याच्यावर पुढील योग्य ती कारवाई केली।